भवानी, लाडक्या बहिणींचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावाला आलेले आहे, त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवला. या राज्यामध्ये आपण गेले 2-2.5 वर्ष स्टील यार साईडने मारा मला हे बघ. एकीकडे विकास, अरे हे बघ सगळं मला फोटो येतो यार. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना. सगळ्यात सुपरहिट. त्याच्यामुळे आगे खड़ा है तुमको दिख रहा है म्हणजे कृष्णा एक पैसा नीचे करना कृष्णा लाडकी आणि विरोधकांच्या छातीवरती जडली आणि सुपरहिट झाली आणि अनेकांना काही लोक पिठे येऊन पडले, चक्कर येऊन पडले, काही लोक आता काय काय झालं मला माहित नाही. पण या ठिकाणी एवढंच सांगतो पुढे आले ना मुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला. म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही. थांबा ना जरा प्लीज. एवढं साफ एकदम दोन तो कुठला म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही. एवढं साफ एकदम दोन टाकलं. तो कुठला साबण एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला. त्याला सुधारलंच नाही, समजलंच नाही कुठं गेलो होते. चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, माझं शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा, खंबीरपणे उभा. आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे. ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही ही योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली, ते झाले. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. एक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली. वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो. आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा, सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हातभार लागला पाहिजे.
फक्त सर्वसामान्यांचं सरकार, गरिबी हटाव काँग्रेस बोलून गेली. गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली का? गरीब हटून गेला. पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढलं. 25 कोटी हा मोठा आकडा आहे. आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार, त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी. मी नेहमी सांगत होतो, मला पत्रकार विचारायचे किती जागा येतील, मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी. आता थम्पिंग पेक्षा तुम्ही डम्पिंग मध्ये टाकून दिलं विरोधकांना. त्यामुळे खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे, बहिणींचे कमेंट्स बघतो. खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे. आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, औक्षण करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच आपलं प्रेम कायम असू द्या, आशीर्वाद कायम असू द्या. आणि आपल्याला अशीच राज्याची प्रगती करायची, चौफेर प्रगती करायची. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे. आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे. आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर यावेळेस फक्त तुम्हीच मतदान नाही केलंय, तर तुमच्या घरच्या लोकांना पण तुम्ही बरोबर खूप खूप आपले आभार मानतो. आणि हा येतात काय तुमच्या लाडक्या बहिणी चालू आहेत, त्यांचे येत आहेत, त्यांचं सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.